गुड मॉर्निंग जेन्सी. तर इथून पुढचे जेवढे पण व्लॉग्स असणार आहेत ना ते खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण की मी कुठेतरी चालली, पण ट्रिपला जायच्या आधी स्वतःला रेडी करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी मी आज गेली होती अभिरुची मॉल मध्ये हेअर स्पा करण्यासाठी. तर मला असं वाटतं जेव्हापासून मी पुण्याला शिफ्ट झाली आहे तेव्हापासून माझे हेअरफॉल खूपच जास्त वाढले, म्हणून मी त्यासाठी हेअरफॉल स्पा केलेला आहे. आज आय रिअली डोंट नो की माझा हेअरफॉल याने थांबणार आहे की नाही, बट ऍटलीस्ट थोडाफार कमी झाला तरी पण चालेल. तर मग मी यावेळेला हेअरफॉल स्पा करायला किंवा हेअर स्पा करायला आली होती हबीबला, जे अभिरुची मॉलला आहे, कारण की मी ऑलरेडी खूप मोठ्या ट्रिपसाठी जाणार आहे, तर त्याच्यासाठी मला तयार होणं तर खूप गरजेचं आहे. आता इथे माझा ऑलरेडी हाफ ऑफ द हेअर स्पा झालेला आहे, बट इथे माझ्यासोबत माझी मम्मी सुद्धा आली होती, तर तिने तिच्या हेअर कलर केलेला आणि थोडंसं हेअर स्टायलिंग पण करून घेतली, कारण की आम्ही दोघी सुद्धा ट्रिपला चाललो. आता मी कुठे चालली, कोणत्या ट्रिपला चालली, कधी चालली, हे तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये समजूनच जाईल. त्याच्यासाठी स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बट मी तुम्हाला एवढं सांगू शकते की ही जी ट्रिप आहे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की मी या ट्रिपसाठी 3 ते 4 महिन्यापासून वाट बघत होती अँड फायनली इट इज देअर. आता तुम्ही इथे बघू शकतात की माझे केस किती शाईन मारत आहेत ते, अँड आय एम टोटली रेडी फॉर द नेक्स्ट. आणि मला ऍक्च्युअली खूप जास्त भूक लागलेली, सो मी आणि मम्मीने आम्ही दोघींनी मिळून पिझ्झा खाल्ला आणि जियानी ऍज युजल त्याचा थेपला घेतला. आता खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलेलो डीमार्टला, कारण की आम्हाला थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, जसं की सनस्क्रीन, स्नॅक्स आणि बरंच काही. चला तर मग मी आता करते शॉपिंग, कारण की मला अजून करायची आहे माझी बॅग. नेक्स्ट व्लॉग जो येणार आहे तो मिस करू नका, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच समजणार आहे की मी कुठे चालली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.